प्रथम रेड आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती की सिंधुपुत्र कोळची संघाची। दोन्ही बाजूचा विचार केला असता जय महाराष्ट्र सावंतवाडी संघातर्फे आबा आणि गणेश यांच्या अनुभवाच्या जोरावरती सिंधुपुत्र माफ करा जय महाराष्ट्र सावंतवाडी संघ या सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्यामध्ये प्रवेश करतोय। आणि दुसऱ्या बाजूने विचार केला असता दीपक चव्हाण आणि प्रथमेश साळकर या दोन खेळाडूंच्या जोरावरती या ठिकाणी सिंधुपुत्र कोळशीचा संघ या ठिकाणी आपल्या अनुभवाच्या जोरावर या माणगावमध्ये होणाऱ्या जिल्हास्तरीय आमदार चषक स्पर्धेच्या सेमीफायनल दुसऱ्या सामन्यामध्ये प्रवेश करतोय। या दोन संघादरम्यान एक तुल्यबळ असं आव्हान ठेवून दोन्ही संघांमध्ये सामना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल। या आधीचा एक उत्कृष्ट सामना पाहायला मिळाला मैदानावरती फोंडा पंचकृषी संघ फायनल सामन्यामध्ये दाखल। या स्पर्धेचा दुसरा सेमीफायनलचा सामना सिंधुपुत्र कोळशी विरुद्ध जय महाराष्ट्र सावंतवाडी। दीपक चव्हाण रेड मार्क वरती पहिली रेड सिंधुपुत्र कोळशी संघातर्फे मैदानामध्ये। लेफ्ट हँड रेडर मैदानावरती पाहायला मिळतोय दीपक चव्हाण। एक उत्कृष्ट अनुभवानं नटलेला असा हा खेळाडू सिंधुपुत्र कोळशी संघाचा। निश्चितच या सिंधुपुत्रांना आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानावरती दाखवावी लागेल। एक उत्कृष्ट खेळी एक उत्कृष्ट गेम आपल्या मैदानावरती करावा लागेल। निर्धारित 10 सेकंदांचा बजर आणि पहिली रेड एम्प्टी रेड। दुसऱ्या बाजूने या ठिकाणी रेडर रेड मार्क वरती पाहायला मिळतोय जय महाराष्ट्र सावंतवाडी संघातर्फे अमेय यावेळेस रेड मार्क वरती। अजून एक डाव्या हाताचा रेडर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय। निश्चितपणे डाव्या हाताचे रेडर बोनसचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे। बोनसचा प्रयत्न कितपत या ठिकाणी यशस्वी होतोय हे मैदानावरती पाहणं निर्णायक असेल। सिंगल थाय होल्डचा एक हलका प्रयत्न आणि हा हलका प्रयत्न मात्र मैदानावरती निष्फळ ठरतोय आणि पहिला रेड पॉइंट प्राप्त करतोय या ठिकाणी मैदानावरती जय महाराष्ट्र सावंतवाडीचा संघ। गुणसंख्या या ठिकाणी एका गुणांशी खातं उघडलं जातंय जय महाराष्ट्र सावंतवाडी संघाचं। जय महाराष्ट्र सावंतवाडी संघाचा विचार केला असता उत्कृष्ट आपल्याला कॉर्नरची जोडी जी मैदानावरती पाहायला मिळते। एका बाजूला आबा दुसऱ्या बाजूला एक कॉर्नर जोडी उत्कृष्ट जोडी मैदानावरती पाहायला मिळते। बऱ्याच कालावधीनंतर राईट हँड रेडर मैदानामध्ये निर्धारित 10 सेकंदांचा बजर। पुन्हा एकदा एम्प्टी रेड। अजित मार्गी या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये सन्माननीय अजित मार्गे उपस्थित आहेत। त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत। गुणसंख्या 1-0 वरती आहे। अजित मार्गे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना विनंती करेल या हाफ नंतर आपण कृपया या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये येऊन आपलं समालोचन या ठिकाणी काही क्षणासाठी आपल्या प्रेक्षकांना दाखवायचं आहे। अजित मार्गे राईट हँड रेडर यावेळेस मात्र काहीसा ताळमेळ मैदानावरती चुकताना दिसतोय। संयम सुटतोय आणि टॅकल या ठिकाणी केला जाते। उत्कृष्ट डिफेन्सिव्ह कामगिरी मैदानावरती पाहायला मिळते। परंतु विचार केला असता बोनस पॉइंट त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे तो सिंधुपुत्र कोळशी संघाला। दोन्ही संघांना 1-1 गुण प्राप्त झालेले आहेत। यावेळेस मात्र गुणसंख्या परावर्तित होते ती 2-1 अशी जय महाराष्ट्र सावंतवाडी संघ एका गुणाची आघाडी। यावेळेस मात्र एक अनुभवी रेडर आबा रेड मार्क वरती पाहायला मिळतोय। 5 खेळाडूंचा डिफेन्स मैदानावरती आहे। निश्चितपणे त्यांच्यासाठी बोनस ऑफ असेल परंतु प्रयत्न असेल की या ठिकाणी टच पॉइंट घेण्याचा। मात्र तो प्रयत्न यावेळेस मात्र दिसत नाही। निर्धारित 10 सेकंदांचा बजर आणि या ठिकाणी गुणसंख्या 2-1 अशी असताना फर्स्ट टाइम आउट घेतला जातोय तो सिंधुपुत्र कोळशी संघातर्फे। दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये एक संघर्ष मैदानावरती पाहायला मिळतोय। रिप्लेसमेंट केली जाते सिंधुपुत्र कोळशी संघातर्फे। नवीन खेळाडू मैदानावरती येतोय। पुन्हा एकदा एक राईट हँड रेडर मैदानावर पाहायला मिळतोय। डिफेन्सचा विचार केला असता फुल स्क्वॅड 7चा डिफेन्स मैदानावरती आहे जय महाराष्ट्र सावंतवाडी संघाचा। याचाच अर्थ रेडरसाठी त्या ठिकाणी बोनस ऑन असेल। निश्चितपणे त्या ठिकाणी बोनसचा प्रयत्न झालेला आहे। हा प्रयत्न किती निर्णायक ठरू शकतो या सामन्यामध्ये हे पाहणं निर्णायक असेल मैदानावरती। मला वाटतं या ठिकाणी तो प्रयत्न यशस्वी होतोय। बोनस पॉइंट प्राप्त होतोय। गुणसंख्या यावेळेस मात्र बरोबरीत पाहायला मिळते ती 2-2 अशी यावेळेस मैदानावरती जय महाराष्ट्र सावंतवाडी विरुद्ध सिंधुपुत्र कोळशी या दोन संघांची। 5चा डिफेन्स आहे। निश्चितपणे खोलवर चढाई 17 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू रनिंग हँडचा प्रयत्न ताळमेळ त्या ठिकाणी चुकतोय। यावेळेस मात्र संयम सुटतोय। पाठ दाखवली जाते आणि या ठिकाणी फायदा घेतला जातोय डिफेन्स तर्फे। निश्चित रूपानं इच पॉइंट मिळतोय। मला वाटतं डिफेंडर त्या ठिकाणी
रेडरला बाद करण्याच्या नादात मैदानाबाहेर गेले आहेत. इच 1 पॉइंट. पुन्हा एकदा गुणसंख्या बरोबरीत 3-3 वरती पाहायला मिळते. प्रथमेश साळकर आपल्याला रेड मार्क वरती पाहायला मिळतोय. 6चा डिफेन्स पुन्हा एकदा त्यांच्यासाठी बोनस ऑन असेल. रेडरचा विचार केला असता अतिशय थंड डोक्याने या ठिकाणी रेड करताना प्रथमेश साळकर एक उत्कृष्ट अनुभवी खेळाडू सिंधुपुत्र कोळशी संघातर्फे मैदानावरती पाहायला मिळतोय. निर्धारित 10 सेकंदांचा बजर आणि त्या बजरला या ठिकाणी दाद दिली जाते. आपली रेड एमटी रेडने सांगता केली जाते. गुणसंख्या 3-3 वरती स्थिरावलेली आहे. पुन्हा एकदा एक युवा अनुभवी रेडर मैदानावरती अमेय आपल्याला पाहायला मिळतोय. जय महाराज सावंतवाडी संघातर्फे रनिंग किकचा प्रयत्न होता. अमेय देसाई जय महाराष्ट्र सावंतवाडी संघातर्फे रेड करताना मैदानावरती 5चा डिफेन्स. पुन्हा एकदा निर्धारित 10 सेकंदांचा बजर या ठिकाणी समाप्त. एमटी रेड पुन्हा एकदा मैदानावर पाहायला मिळते. अमेय देसाई याची. दीपक चव्हाण लेफ्ट हँड रेडर पुन्हा एकदा रेड मार्क वरती. 6चा डिफेन्स मैदानामध्ये आहे. निश्चितपणे वारंवार या ठिकाणी टच पॉईंट घेण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र सामन्याचा विचार केला असता काहीसा संत गतीने चाललेला हा सामना निश्चितपणे प्रत्येक संघाला या ठिकाणी संयमानं खेळी करावी लागेल. कारण या सामन्यामध्ये विजय दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. बऱ्याच कालावधीनंतर गणेश आपल्याला रेड मार्क वरती पाहायला मिळतोय. जय महाराष्ट्र सावंतवाडी संघाचा विचार केला असता गणेश आणि आभा असे 2 अनुभवी खेळाडू आपल्याला मैदानावर पाहायला मिळतात. यावेळेस मात्र संयम सुटतोय. ताकद नजाकत मैदानावरती पाहायला मिळते ती रेडर गणेश याची. आणि आपल्या या ठिकाणी बाहुबलाच्या जोरावरती 2 डिफेंडरला बाद करण्यात या ठिकाणी 2 रेड पॉइंट प्राप्त करतोय तो जय महाराष्ट्र सावंतवाडी संघाचा गणेश. यावेळेस मैदानावरती 3rd रेड डू ऑर डाय रेड करा अथवा मरा. यावेळेस मात्र डबल थाय होल्ड मैदानावरती डिफेंडरचा पाहायला मिळतोय. गुणसंख्या परावर्तित होते ती 6-3 अशी 3 गुणांची आघाडी प्राप्त केलेली आहे. जय महाराष्ट्र सावंतवाडी संघाने मैदानामध्ये सुपर टॅकल ऑन आहे. एका बाजूने 2 डिफेंडर मैदानावरती आहेत. मला वाटतं रेडर त्या ठिकाणी सेल्फ आउट झालेला आहे. माफ करा, टच पॉइंट मैदानावरती 1 गुण प्राप्त होतोय जय महाराष्ट्र सावंतवाडी संघाला. अंतिम खेळाडू मैदानावरती सिंधुपुत्र कोळशी संघातर्फे दीपक चव्हाण आपल्याला पाहायला मिळेल. अनेक आशा असतील दीपक याच्याकडून, कारण शेवटचा नाममात्र या फेरीमधला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. निश्चितप्रमाणे या ठिकाणी काहीसे गुण मिळवून आपल्या उर्वरित डिफेंडरना मैदानामध्ये आणण्याचा प्रयत्न असेल. ऑलआउटचा जे संकट आहे आपल्या संघावरती ते घालवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करावा लागेल. या ठिकाणी मैदानावरती दीपक चव्हाण याला बोनसचा प्रयत्न झालेला आहे. निर्धारित 10 सेकंदांचा बजर वाजला जातोय. मला वाटतं काहीशी औपचारिकता बाकी राहिलेली आहे. बोनस पॉईंट प्राप्त केला जातोय. गुणसंख्या परावर्तित केली जाते ती 4 वरती 7-4 समर्पण केलं जातंय. 1+2 3 या ठिकाणी ऑल आउट केलं जातंय सिंधुपुत्र कोळशी संघाला. आणि गुणसंख्या परावर्तित 10-4 6 गुणांची आघाडी यावेळेस मिळवण्यात यशस्वी ठरलेला आहे तो जय महाराष्ट्र सावंतवाडी संघ मैदानामध्ये. पुन्हा एकदा सर्व खेळाडू बाद झाल्यानंतर फुल स्क्वॅड सिंधुपुत्र कोळशी संघातर्फे रेडर मैदानावरती पाहायला मिळतोय. नजरहटी दुर्घटना घटी सुरेख त्या ठिकाणी डिफेन्स मैदानावरती पाहायला मिळतोय. 1 गुण प्राप्त केला जातोय. 11-4 अशी गुणसंख्या. मागच्या बाजूने येऊन एक सुरेख. कबड्डीच्या मैदानावरती संयम राखणं गरजेचं असतं. आपली नजर प्रत्येक डिफेंडरवर ठेवणं गरजेचं असतं. यावेळेस मात्र ती नजर काहीशी चुकते रेडरची आणि पॉइंट मात्र प्राप्त होतोय तो जय महाराष्ट्र सावंतवाडी संघाला. 6 खेळाडू यावेळेस मैदानावरती आहेत सिंधुपुत्र कोळशी संघाचे. निर्धारित 10 सेकंदांचा बजर आणि त्या बजरची समाप्ती होते. एमटी रेडची सांगता होते. 3 नंबरची जर्सी परिधान केलेला सिंधुपुत्र कोळशी संघातर्फे रेडर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. एक लेफ्ट हँड रेडर यावेळेस सुरेख कामगिरी आवश्यक असेल सिंधुपुत्र कोळशी संघाची. या सामन्यामध्ये आपल्याला विजय जर मिळवायचा असेल तर, कारण आव्हानाचा विचार केला असता गुणसंख्या यावेळी जर फरक बघायला गेला तर निश्चित पद्धतीनं 7 गुणांचा या ठिकाणी आघाडी प्राप्त केलेली आहे जय महाराष्ट्र सावंतवाडी संघाने. अमेय देसाई रेड मार्कवरती जय महाराष्ट्र सावंतवाडी संघातर्फे पुन्हा एकदा 6 खेळाडूंचा डिफेन्स. निश्चितपणे बोनसचा प्रयत्न आणि तो प्रयत्न मैदानावरती झालेला आहे. या प्रयत्नांना कितपत यश प्राप्त होते हे पाहणं या ठिकाणी मैदानावरती निर्णायक असेल. 11-4 अशी गुणसंख्या स्थिरावलेली आहे. बोनस त्या ठिकाणी नकारलेला आहे. मला वाटतं काहीसा त्या ठिकाणी प्रयत्न फसवा प्रयत्न होता.
11-4 अशी गुणसंख्या स्थिरवलेली आहे. माणगाव खोऱ्यातील या स्पर्धेचा दुसरा सेमीफायनलचा सामना मैदानावरती. एमटी रेड यावेळेस मात्र थर्ड रेड, डू ऑर डाय रेड. 17 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू पुन्हा एकदा ब्लॉक केला जातोय. सुरेख डिफेन्सिव्ह कामगिरी मैदानावरती पाहायला मिळते. ती सिंधुपुत्र कोळशी संघाची या ठिकाणी डिफेन्स मध्ये 1 गुण प्राप्त केला जातोय. गुणसंख्या परावर्तित पुन्हा एकदा 11-5. पुन्हा एकदा डिफेन्सची एक सुरेख कामगिरी पुन्हा एकदा पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा जय महाराष्ट्र सावंतवाडी संघाचा डिफेन्स आपली उत्कृष्ट कामगिरी मैदानावरती दाखवतोय आणि त्याच्या जोरावरती एक डिफेन्सिव्ह पॉइंट प्राप्त होतोय. गुणसंख्या पुन्हा एकदा वधारते. 12-5 अशी गुणसंख्या. सहा खेळाडू मैदानावर आहेत. गणेश यावेळेस रेड मार्क वरती पाहायला मिळतोय. निश्चितपणे कोणताच प्रयत्न, काहीसा हलका प्रयत्न झाला होता मैदानावरती. 9 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू एमटी रेड सह आपल्या मैदानामध्ये जातोय. सात खेळाडू मैदानावरती आहेत. 4 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू यावेळेस मात्र काहीसा फसवा प्रयत्न होतोय. डिफेन्स काहीसा हलका त्या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळतोय. एकट्याने जाऊन त्या ठिकाणी डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र पहिल्या हाफची समाप्ती होते. गुणसंख्या पोहोचते ती 12-6 गुणसंख्या मैदानावरती पाहायला मिळते. 6 गुणांची आघाडी आहे यावेळेस जय महाराष्ट्र सावंतवाडी संघाकडे. पहिल्या हाफचा खेळ समाप्त होतोय. निखिल भरतू, धन्यवाद. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि व सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन यांच्या मान्यतेने युवक कल्याण संघ व शिवसेना माणगाव आयोजित आमदार वैभवजी नाईक चषक कबड्डी प्रतियोगिता 2022 आज का दूसरे दिन का इस प्रतियोगिता का दूसरा सेमीफाइनल का मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ सिंधुपुत्र वर्षी बनाम जय महाराष्ट्र सावंतवाड़ी के बीच में पहले आपका खेल समाप्त हो चुका है और पहले आपके बाद 6-12 पर यानी कि 6 पॉइंट की बड़ा जय महाराष्ट्र सावंतवाड़ी के पास। यहाँ पर बढ़िया रेड, देखते भाई कितने पॉइंट अंपायर्स गिनती कर रहे हैं। बढ़िया रेड, बढ़िया शुरुआत इस दूसरे आपकी दिखाई देती हुई। तो फिर से एक बार 2 पॉइंट का इशारा आता अंपायर्स का और 2 पॉइंट के साथ फिर से एक बार गुण संख्या आगे बढ़ती हुई 14-6 पर चलता मुकाबला। तो फिर से एक बार यहाँ पर सिंधुपुत्र कौशिक का 8 नंबर की जर्सी पहना हुआ खिलाड़ी जो कि रेड मोर्चे के ऊपर दिखाई देता हुआ, फुल ऑन डिफेंस, 7 का डिफेंस मैदान के अंदर आपको दिखाई देता हुआ। फिर से एक बार अंदर बोनस का प्रयास हुआ है लेफ्ट कॉर्नर पर, देखते प्रयास कितना सफल होता है। तो फिर से एक बार रेड मोर्चे के ऊपर
थोड़े से डिफेंस में हलचली, बैक होल्ड करने का प्रयास, वहां पर फिर से एक बार बोनस का प्रयास हुआ था, प्रयास तो प्रयास से निकला यहाँ पर। तो फिर से एक बार गुण संख्या जैसे थे 6-14 पर चलता मुकाबला, 5 खिलाड़ी शेष है और 2-2 की 2 चेन और एक मात्र खिलाड़ी नजर आता हुआ। फिर से एक बार गणेश जादव जो कि रेड मोर्चे के ऊपर आपको नजर आते हुए, 9 नंबर की जर्सी पहना हुआ खिलाड़ी जो कि सिंधुपुत्र कोश के मैदान के अंदर दिखाई देते हुए। 6-14 पर मुकाबला चलता हुआ, 8 पॉइंट की अभी भी बढ़त दिखाई देते हुए। फिलहाल रनिंग हैंड टच करने का प्रयास, आखिरी 10 सेकंड शेष इस रेड के, तो वापस चले गए अपने मैदान के अंदर। फिर से एक बार गुण संख्या जैसे थे 6-14 पर चलता मुकाबला, फिर से एक बार सिंधुपुत्र कौशिक का रेडर यहाँ पर दिखाई देता हुआ रेड मोर्चे के ऊपर। फिर से एक बार यहाँ पर बोनस का प्रयास हुआ था, देखते हैं बोनस का प्रयास क्या हुआ या नहीं। तो नहीं, यहाँ पर एमटी रेड की समाप्ति होती हुई। फिर से एक बार 6-14 पर मुकाबला, फिर से एक बार पर जय महाराष्ट्र सावंतवाड़ी का रेडर रेड मोर्चे के ऊपर, 16 नंबर की जर्सी पहना हुआ खिलाड़ी, 5 खिलाड़ी शेष अंदर जाकर पॉइंट लेना पड़ेगा। तो फिर से एक बार रेड मोर्चे के ऊपर दिखाई देते हुए, लेफ्ट कॉर्नर पर प्रेशर बनाने का प्रयास दिखाई देते हुआ। फिर से एक बार हैंड टच का प्रयास भी हुआ था, आखिरी 10 सेकंड शेष। फिर से एक बार वापस चले गए। फिर से एक बार यहाँ पर हुटर बजा, खतरे की घंटी बजी, तो डू और डायरेक्ट के मोर्चे पर 8 नंबर की जर्सी पहनने वाला खिलाड़ी आपको दिखाई देता हुआ। 7 का डिफेंस, फुल ऑन डिफेंस, बोनस तो ऑन रहेगा। तो फिर से एक बार बोनस का प्रयास यहाँ पर हुआ है लेफ्ट कॉर्नर पर। तो फिर से एक बार यहाँ पर रेडर रेड मोर्चे के ऊपर टच पॉइंट लेना पड़ेगा, नहीं तो बोनस यहाँ पर बेंच पर जाने पड़ेगा। बढ़िया डिफेंस, डिफेंस का सही तालमेल, सामने से ब्लॉक कर दिया गया और पीछे से पैर हवा में उछाले गए, टैकल कर दिया गया रेडर को। इससे के साथ रेडर जाएंगे बेंच पर। तो 6-15 पर चलता मुकाबला, 5 पर बढ़िया मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। 9 पॉइंट की बड़ी बढ़त इस दूसरे हाफ में दिखाई देते हुए। 4 खिलाड़ी शेष है। फिर से एक बार रेडर जो कि रेड मोर्चे के ऊपर जय महाराष्ट्र सावंतवाड़ी टीम का, अंदर जाकर यहाँ पर देकर बेहतरीन डिफेंस, टैकल कर दिया गया, डैश कर दिया गया रेडर को और रेडर जाएंगे इसी के साथ बेंच पर। बढ़िया डिफेंस, बढ़िया तालमेल डिफेंस में आपको नजर आता हुआ। दोनों तरफ अंपायर का इशारा आता हुआ, दोनों तरफ एक पॉइंट, यानी कि फिर से एक बार गुण संख्या 7-16 पर चलता हुआ मुकाबला। 11 नंबर की जर्सी पहना हुआ खिलाड़ी, फिर से एक बार बोनस का प्रयास लेफ्ट कॉर्नर पर, लगातार यहाँ पर हुआ है, लेफ्ट कॉर्नर पर ही प्रयास कर रहे। फिलहाल अंपायर का ऑफिशियल टाइम आउट का इशारा था। 7-16 पर चलता मुकाबला, देखते हैं क्या इशारा आता है। अंपायर का ऑफिशियल टाइम आउट लिया है। बोनस का प्रयास हुआ था, बोनस हुआ या नहीं ये फैसला आना बाकी अभी भी। तो बोनस नहीं मिला यहाँ पर। फिर से एक बार ऑफिशियल टाइम आउट के बाद मुकाबला शुरू होता हुआ। फिर से एक बार गणेश रेड मोर्चे के ऊपर आपको नजर आते हुए। 4 का डिफेंस दिखाई देता हुआ। 4 खिलाड़ी मैदान के अंदर शेष है। सिंधुपुत्र कोश के 7 पॉइंट उनके हैं और 16 पॉइंट महाराष्ट्र सावंतवाड़ी टीम के। काफी अग्रेसिव होकर खेलते हुए यहाँ पर जय महाराष्ट्र सावंतवाड़ी टीम दिखाई देती हुई। अभी भी 9 पॉइंट की बढ़त, आखिरी 10 सेकंड शेष इस रेड के, तो वापस जाने वाले हैं अपने मैदान के अंदर। एम्प्टी रेड के साथ समाप्त किया फिर से एक बार और टाइम आउट का इशारा था अंपायर का, जो कि लिया है सिंधुपुत्र कोशी टीम ने। तो फिर से एक बार 7-16 पर चलता मुकाबला। टाइम आउट के बाद फिर एक बार मुकाबला शुरू होता है मैदान के अंदर। आते ही रेड मोर्चे के ऊपर फिर से एक बार रेडर दिखाई देता हुआ। 3 नंबर की जर्सी पहना खिलाड़ी सिंधुपुत्र कोशी टीम का रेडर दिखाई देता हुआ। 5-6 का डिफेंस है, 2-2 की 3-6 मैदान के अंदर दिखाई देते हुए। एंकल होल्ड करने का प्रयास तो असफल होता हुआ। 1 पॉइंट लेकर अपने मैदान के अंदर वापस चले गए। तो फिर से एक बार 5 खिलाड़ी शेष है। गुणफलक अगर बात की जाए तो 16-8 पर चलता हुआ मुकाबला। फिर से एक बार 16 नंबर की जर्सी पहना हुआ खिलाड़ी जो कि रेड मोर्चे के ऊपर दिखाई देता है। 5 का डिफेंस है, अंदर जाकर पॉइंट लेना पड़ेगा, नहीं तो यहाँ पर एम्प्टी रेड के साथ शुरुआत की थी इस खिलाड़ी ने। तो फिर से एक बार एम्प्टी रेड के साथ खेलने पर
मजबूर यहाँ पर दिखाई देते हुए। तो फिर से एक बार आखिरी 10 सेकंड से इस रेड के तो वापस चले जाएंगे अपने मैदान के अंदर। काफी वक्त भी बिताया है पर 2 सेकंड थे और अपने मैदान के अंदर वापस चले गए। फिर से एक बार ब्लॉक लाइन को पार किया। 4 नंबर की जर्सी पहना हुआ खिलाड़ी दिखाई देता हुआ रेड मोर्चे के ऊपर। हुटर बजा, फिर से एक बार खतरे की घंटी बजी। डू और डायरेक्ट फिर से एक बार 16 नंबर की जर्सी पहना हुआ खिलाड़ी मैदान के अंदर आपको दिखाई देता हुआ। 5 का डिफेंस है। डू और डायरेक्ट अंदर जाकर पॉइंट लेना पड़ेगा। 2-2 की 2 चेन और एक मात्र खिलाड़ी। इस बार डिफेंस का सही सपोर्ट, सामने से चेन आई और ब्लॉक कर दिया गया और रेडर जाएंगे इसी के साथ बेंच पर। तो फिर से एक बार 9-16 पर चलता मुकाबला। सब मात्र 7 पॉइंट की तरफ। तो आखिरी 5 मिनट है इस मुकाबले के। तो फिर से एक बार आपके साथ जुड़ेंगे मालवणी का बुलंद आवाज बादल चौधरी सर। परत एकदा मालवणी केंद्रावर सगळ्यांचा हात जोडून स्वागत। गुणफलक 16 विरुद्ध 10, शेवटच्या 5 मिनिटापेक्षा कमी वेळ शिल्लक आणि या 5 मिनिटाचा सिंधुपुत्र कोळशी संघाक मोठी ताकद लावची लागतली। दुसऱ्या बाजून जय महाराष्ट्र सावंतवाडी संघ आपल्या जुन्या नावावर पाक साजेशी कामगिरी। युट्यूबवर जर गेला तर यश परबच्या युट्यूब चॅनलवर जय महाराष्ट्र सावंतवाडी संघाच्या गेल्या 25 वर्षांचा जो इतिहास असा तो तुमका ऐकाक मिळतलो। गेली 25 वर्ष एक संघ आपल्या सिंधुदुर्गात खेळता आणि त्याचा नेतृत्व जाधव कुटुंबीय करतात। एकदा टाळ्या वाजवूया जय महाराष्ट्र सावंतवाडी संघासाठी। 25 वर्षांची यशस्वी कारकीर्द आणि त्याच यशस्वी कारकिर्दीच्या माध्यमातून आज परत एकदा जय महाराष्ट्र सावंतवाडी संघ एका मोठ्या स्पर्धेत सेमीफायनल मध्ये। आमदार वैभवजी नाईक चषक 2022 या स्पर्धेत गणेश जाधव, ज्या गणेशने यापूर्वीच्या हाफ मध्ये खूपच सुंदर कामगिरी केली आपल्या संघासाठी, तोच गणेश तुमका स्क्रीनवर दिसता। नंबर 9 ची जर्सी प्रो कबड्डी मध्ये ही नंबर 9 ची जर्सी सिद्धार्थ देसाईच्या पाठीवर। आणि परत एकदा गणेश जाधव तुमका दिसता कमाल करताना। बघूया पॉइंट किती मिळाले। पंचांनी मोजू घेतले, पंच मोजणी करतले, हिशेदार पोटहिशेदार तपासतले आणि नंतर सातबारावर नोंद घालतले। काय घालतात नोंद घालतात बघूया पंच। चला बाकीचे लांब चला, बाकीचे लांब चला। पंचांकडे सगळी अधिकार असत। अंपायर आर दी सोल जजेस ऑफ द गेम। पंचांनी पॉइंट दिले, पंच पॉइंट सांगा। 2 पॉइंट गणेश जाधवने केलेली कमाल। आणि गणेश जाधवचं समोरसून येऊन बॉडी ब्लॉक करणं म्हणजे एक हत्ती आपल्या कपड्यावर उचलून घेण्यासारखे असा। डॅश झालो परत एकदा आखाड्याच्या दिशेन, पण यो डॅश होऊच्या आधी रेडरने मधल्या रेषेक स्पर्श केलो। 1 पॉइंट मिळालो। परत एकदा गणेश जाधव तुमका दिसतलो स्क्रीनवर जय महाराष्ट्र सावंतवाडी संघाकडून। खूप दिवसांनी जय महाराष्ट्र सावंतवाडी संघ आपल्या नावारूपाक साजेशी कामगिरी करताना दिसलो। सगळ्यांका अभिमान वाटणारी कामगिरी आज जय महाराष्ट्र सावंतवाडी आबा जाधव, गणेश जाधव आणि अमेय देसाईकडून। अमेय बाद झाल्यानंतर जबाबदारी सगळी असता ती गणेशच्या पाठीवर। तोच गणेश तुमका स्क्रीनवर दिसतलो। प्रत्येक रेड मध्ये ज्यांनी आपल्या संघासाठी टच पॉइंट आणून दिले तो गणेश स्क्रीनवर। गुणफलक दाखवता 18 विरुद्ध 11, 7 गुणांची आघाडी। थोडंसं खेळ थांबतलो थोड्या वेळासाठी। बघूया या टाइममध्ये काय चर्चा होतली। अमेय देसाईचं सुद्धा कौतुक करूचा लागा जय महाराष्ट्र सावंतवाडी संघासाठी। प्रो कबड्डी मध्ये सुद्धा काही देसाई बघितलात। बाहुबली तुमका माहिती असतलो प्रो कबड्डीचो। सूरज देसाई माहिती असतलो प्रो कबड्डी मध्ये जो 8 नंबरच्या जर्सी सह खेळता। सिद्धार्थ देसाई तुमका आठवत असतलो 9 या जर्सी क्रमांक सह एका प्रो कबड्डीत तुम्ही बघितलेलो असलो। मैदानावर मात्र 16 जर्सी क्रमांक बरोबर अमेय देसाई आज जय महाराष्ट्र सावंतवाडी संघाच्या वतीन। दुसऱ्या बाजून सिंधुपुत्र कोळशी संघ फायनल मध्ये फोंडा पंचक्रोशी संघासमोर पोहोचण्यासाठी पहिलो पुकार असा। फोंडा पंचक्रोशी शेंदूर मारून घेऊ हरकत नाही। पहिलो पुकार अंतिम सामन्यासाठी फोंडा पंचक्रोशी विरुद्ध या सामन्यातलो विजेतो धुळाजी दिसतलो स्क्रीनवर। ज्या धुळाजीनं खूप मोठी कामगिरी केली राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये, तो धुळाजी स्क्रीनवर रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न दिसता। रनिंग टो टच, रनिंग हँड टच, बॅक किक ही सगळी आयुध वापरण्याचा इरादो। काय झाला बघूया मैदानावर। एक काय झालं मैदानावर। ज्या आबाचा आपण कौतुक केलं त्या आबान केलेली कमाल। टाळ्या वाजव या आबाच्या पकडीसाठी। कुर्ल्याच्या बिळात हात घालायचो आणि कुर्ले पकडू आधी कुर्लेनच तो हात पकडायचो। असाच काहीतरी टॅकल बघू मिळाला आबा जाधवचा। एक डिफेंडर स्वतः लाईनीच्या मागे गेलो, सेल्फ आउट ज्याका म्हटलं जातं, स्वतःच्या कर्मान गांजावलो। दुसऱ्या बाजून आबान कमाल करून दाखवली आपल्या संघासाठी। गुणफलक बघूया पंच काय सांगतात। सिंधुपुत्र कोळशी 1 गुण आणि सुपर टॅकल साठी जय महाराष्ट्र सावंतवाडी संघाक 2 गुण। शेवटच्या 3 मिनिटांचा खेळ शिल्लक। गुणफलक 20 विरुद्ध 12, 8 गुणांची आघाडी असताना गणेश तुमका दिसतलो स्क्रीनवर परत एकदा जय महाराष्ट्र सावंतवाडी संघाच्या वतीन।
जय महाराष्ट्र सावंतवाडी संघाच्या या 25 वर्षाच्या वाटचालीत कायम या संघाच्या बरोबर असलेली त्यांची गणेश आणि आबाची आई सुद्धा मैदानावर उपस्थित असा. तुमचा सुद्धा मनपूर्वक स्वागत असा. टाइम आउट होतलो की काय स्ट्रॅटेजी ठरतली का काय रणनीती ठरतली की काय आणि हो टाइम आउट पंचांकडून सेकंड हाफ मधलो सेकंड टाइम आउट आणि यानंतर महाअंतिम सामनो काय ठरवतले सिंधुपुत्र कोळशी. या वर्षी सिंधुपुत्र कोळशी संघ फायनल पासून खूप लांब राहिलो. पहिल्यांदा इरादो असा सेमीफायनल मध्ये पोहोचण्याचो. परेश वालावलकर पराग वालावलकर तुमचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. गॅलरीच्या उंच टोकावर जाऊन परेश आणि परागचा डान्स चालू असा. कोणाची पेटता दाढी आणि त्याच्यावर कोण पेटायचा ईडी. जा काय करू जाता जीव सांभाळून करा हातपाय सांभाळून. परेश वालावलकर पराग वालावलकर तुमचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. गॅलरीच्या उंच टोकावर जाऊन परेश आणि परागचा डान्स चालू असा. कोणाची पेटता दाढी आणि त्याच्यावर कोण पेटायचा ईडी. जा काय करू जाता जीव सांभाळून करा हातपाय सांभाळून करा. प्रथमेश साळकर दिसतलो स्क्रीनवर नंबर 4 ची जर्सी. मोठी जबाबदारी असा आघाडी तोडण्याचा इरादो असा आणि डाव्या कोपऱ्यात परत मिळालो पॉइंट. बघूया काय आता पंचांचा इशारो. किशोर पाताडे सागर पांगोळ अमित गंगावणे सागर सावंत दाजी रेडकर संदीप सावंत हे सगळे पंच परत एकदा सगळ्यांका जवळ करतले. हिशेदार पोट हिशेदार लगतदार तपासतले आणि त्यानंतर तलाठ्यामार्फत 7/12 नोंद घालतले. आणि ह्या नोंदीसाठीच आम्ही तहसीलदार ऑफिस एक अधिकृत माणूस सुद्धा बरोबर आणलेलो असा. थर्ड रेड परत एकदा पंढरपूरची रेड वड्याची रेड. गणेश जाधव दिसतो स्क्रीनवर. फुल हाऊस सिंधुपुत्र कोळशी. गणेश जाधवने केलेली करामत. गणेश जाधव व्हॉट परफॉर्मन्स. 2 पॉइंट गणेश साठी. अजून एक टाइम आउट जय महाराष्ट्र सावंतवाडी संघाचो. गणेशने कमाल केली मैदानावर. गणेश आबा तुमचं संघ चांगल्या स्थितीत असा अशा वेळेवर आपल्या डोक्यावर आपला कंट्रोल असणं गरजेचं असा. आमचे सगळे जय महाराष्ट्र सावंतवाडी संघाचे हे बादल एक मिनिट कृपया. पंच सामना थांबवायचा आहे. टेक्निकल टाइम आउट घ्या आणि पंच सामना थांबवा. प्रेक्षक जय महाराष्ट्र सावंतवाडी संघाच्या मागे जे अतिरिक्त खेळाडू एका संघात फक्त 12 खेळाडू इतर खेळाडू बाहेर जायचे आहे. त्यांचा त्रास होता. गुणफलक 22 विरुद्ध 13 आणि मैदानावर थोडेसे वातावरण गरम झाला. त्याबरोबर आपाचा आवाज. सुप्रीम कोर्ट असा आपा मैदानावरचा. म्हणजे मैदानावर भांडले खेळाडू मैदानाच्या बाहेर गेले प्रेक्षक. केला तुका आणि झाला माका. आबाची मैदानावर सुद्धा करडी नजर असा आणि नियमावर सुद्धा करडी नजर असा. बॅक किक करण्याचा प्रयत्न होतो डाव्या कोपऱ्यात. बादल एक मिनिट. या ठिकाणी जय महाराष्ट्र सावंतवाडी संघात जे 2 खेळाडू खेळत आहेत त्यांच्या मातोश्री या ठिकाणी आई या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपल्याला स्वतः आमदार साहेब या ठिकाणी आमंत्रित करतायत. गणेश जाधव अजय जाधव यांच्या आई यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचंय. गुणफलक 22 विरुद्ध 14. 8 गुणांची अजूनही आघाडी असा. रनिंग पाठलाग ज्याका म्हटलं जातं परस्यूट ज्याका म्हटलं जातं तो परस्यूट करण्याचा प्रयत्न होतो धुळाजीचो. डाव्या कोपऱ्यात खोलवर चढाई. गणेश दिसता स्क्रीनवर.
गणेशने परत एकदा केलेली कमाल. गणेश जाधव रेडिंग असो डिफेंडिंग असो गणेश सावंत सर दोन्ही जागांवर अष्टपैलू कामगिरी गणेश जाधवची. काय खाऊन इलो गणेश प्रश्न पडलो आज. आग खाऊन इंगळ्या ओकताना. अजून एक पॉइंट गणेशच्या नावावर. प्रत्येक सामन्यात जर सामनावीर असलो असतो तर या सामन्याचं सामनावीर गणेशच्या नावावर झालो असतो. अजून एक पॉइंट. गुणफलक बघा 24 विरुद्ध 14, 10 गुणांची आघाडी. खूप दिवसांनी एका मोठ्या स्पर्धेत जय महाराष्ट्र सावंतवाडी संघ अंतिम फेरीत पोहोचण्याच्या अगदी उंबरठ्यावर. फक्त औपचारिकता बाकी, फक्त फॉर्मॅलिटी बाकी. एखादं चमत्कार वाचवू शकता सिंधुपुत्र कोळशी संघात आणि चमत्कार करण्याची जबाबदारी असा सिंधुपुत्र कोळशी. बोनस +1 दिलो. अमेय देसाई दिसता स्क्रीनवर. नंबर 16 ची जर्सी अष्टपैलू. सुरुवात ज्यांनी आज सुरुवात करून दिली जय महाराष्ट्र सावंतवाडी संघ तोच अमेय. आबान 1 पॉइंट गिफ्ट केलो आणि ह्यो गिफ्ट केल्यानंतर सामना समाप्त. जय महाराष्ट्र सावंतवाडी संघ 25 वर्षांचा दैदिप्यमान इतिहास घेऊन उतरलेलो संघ. आबान 1 पॉइंट गिफ्ट केलो आणि ह्यो गिफ्ट केल्यानंतर सामना समाप्त. जय महाराष्ट्र सावंतवाडी संघ 25 वर्ष